रस्त्यावर राहणारी गरीब मुलगी रोज रस्त्याने जाणाऱ्यांना भीक मागायची. एकदा उमेशने त्या मुलीला बघितले. तिचे कपडे थोडे फाटलेले होते आणि ते बघून उमेशची नियत बिघडली. त्याने त्या मुलीला घरी नेले आणि तिला घरामध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, आजची कथा आहे एका गरीब मुलीची, जी रस्त्यावर भीक मागते. पण एक मुलगा तिला बघून तिला घरी नेतो आणि तिच्यासोबत घरामध्ये. पण नंतर त्याला असं करणं खूप महागात पडतं. रस्त्यावर काही बिकट परिस्थितीमध्ये असणारे भीक मागत असतात आणि त्यामध्ये काही महिला आणि काही मुली पण राहतात. त्यांची मजबुरी असते किंवा त्यांना कोणी नसते. अशीच एक मुलगी रस्त्यावर भीक मागायची. तिचे वय पण बाकी मुलीपेक्षा थोडे जास्त होते. तिला कपडे पण व्यवस्थित नव्हते. तिचे भीक मागायचे कारण म्हणजे तिला कोणी नव्हते आणि तिला कोणी काम पण देत नव्हते. त्यामुळे तिला असं रस्त्यावर होती आणि एका मुलाला ती पैसे मागू लागली. मुलाने गाडी थांबवली. तो उमेश होता. त्याने तिच्याकडे बघितले. तिचे कपडे थोडे फाटलेले होते आणि ते बघून उमेशची नियत बिघडली. उमेश तिला बोलतो, तुझे नाव काय आणि तू कोणाबरोबर राहते? ती त्याला सांगते की तिला कोणीही नाही, ती असंच रस्त्यावर राहते. बाकी महिला राहत होत्या तिथे, ती पण त्यांच्यासोबत राहते. उमेश तिला बोलतो, माझं घर इथे आहे जवळच, चल माझ्यासोबत, मी तुला खायला पण देतो आणि काही पैसे पण. ती मुलगी जाणार होती तेवढ्याच तिच्यासोबत असणाऱ्या बाकी मुली येतात. उमेश त्यांना बघून तिथून निघून जातो. त्या मुली उमेशकडे बघतात. त्या मुलींचं आपसात काहीतरी बोलणं होतात. दुसऱ्या दिवशी परत उमेश तिथे येतो आणि काल जी मुलगी त्याला भेटली होती तो तिला शोधतो. थोड्या वेळाने ती मुलगी त्याला दिसते. तो परत तिच्याकडे जातो आणि तिला बोलतो, चल ना माझ्या घरी, मी तुला कपडे, खायला आणि पैसे वगैरे देतो. ती मुलगी बोलते, काल का निघून गेले तुम्ही? उमेश बोलतो, मला अर्जंट काम होतं त्यामुळे. ती मुलगी उमेशला नाही बोलते, पण उमेश तिला खूप काही सांगतो. तिला थोडी लालूच देतो आणि तिला घरी घेऊन जातो. मुलीला वाटतं की तिला कपडे भेटणार आणि काही खायला पण भेटेल. उमेश तिला घरामध्ये आणतो आणि तिचा गलत फायदा घेत होता. तेवढ्यात त्याच्या दाराभोवती त्याला जोरजोरात आवाज येतो. उमेश दरवाजा उघडतो आणि बघतो की तिथे त्या मुलीसोबतच्या बाकी सर्व मुली आल्या होत्या. उमेश त्यांना बघून घाबरतो. ती मुलगी त्यांना सांगते की सर्व मुली उमेशच्या घरामध्ये येतात आणि त्याला खूप मारतात. उमेशला चांगलाच धडा त्यांनी शिकवला होता. उमेशची नंतर बदनामी पण खूप झाली होती. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.